तर सर्वांना शुभ सकाळ। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एका विशेष अशा महत्त्वपूर्ण गोष्टीवरची चर्चा करणार आहोत। तरी कोणत्या पद्धतीची चर्चा होणार आहे हे लगेच सांगतो। एक गोष्ट लक्षात घ्या, जनरली ग्रामीण भागामध्ये असो किंवा शहरी भागामध्ये असो, सर्व ठिकाणी आपल्याला अन्य प्राणी दिसतात, पक्षी दिसतात, इत्यादी गोष्टी आपण पाहतो। ठीक आहे, त्याबरोबरच आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंगूस या विषयी लवकरात लवकर चर्चा करणार आहोत। तर कशा पद्धतीची चर्चा व्हायला पाहिजे, नेमकं बरेच जण समजा मुंगूस असेल, मांजर असेल, साप असेल, इत्यादी जे काही या गोष्टी आहेत, जर अचानक कोणाला दिसल्या किंवा आडव्या गेल्या तर त्याला शास्त्रीय दृष्ट्या किंवा धार्मिक दृष्ट्या शुभ की अशुभ, अर्थातच शुभ आहे किंवा अशुभ आहे याचा तर्क वितर्क हे जे ते ज्याच्या त्याच्या मनाप्रमाणे, बुद्धीप्रमाणे आणि माहितीनुसार लावत असतात। तर आपण प्रत्येक वेळेसच ज्याही कोणत्या गोष्टीवरची चर्चा करतोय तर त्याला काही ना काही अर्थ राहतो आणि त्याला काही ना काही पुरावा राहतो। त्या पुराव्याच्या अनुषंगाने आपण ही मांडणी अगदी परिपूर्ण असल्यानंतरच आणि त्याची शापिल माहिती असल्यानंतरच आपण ही व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हा सर्वांच्या समोर प्रकट करतो। तरी कुठल्याही गोष्टीचा विलंब न करता नेमकं मुंगूस दिसल्यानंतर त्याला अशुभ म्हटलं जाईल की शुभ म्हटलं जाईल या गोष्टीविषयी आपण सविस्तर चर्चा करूयात। चला, आणि या गोष्टी आपण पाहत असताना आपण मनाच्या कुठल्याही गोष्टी शक्यतो बोलायचं टाळतो, कारण ज्या काही कोणत्या गोष्टी ब्रँड महाराष्ट्र या मराठी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा आपला हा जो शुद्ध हेतू आहे, त्याच्या पाठीमागं शास्त्रीय दृष्टिकोन किंवा मग धार्मिक दृष्टिकोनातून, वैज्ञानिक दृष्टिकोनातून प्रत्येकच अँगलनं जर पाहिलं तर त्याचा काहीतरी पुरावा असावा। त्या अनुषंगानेच आपण पूर्ण गोष्टी मांडण्याचा हा प्रयत्न करत असतो। वारंवार जर प्रत्येकाला मुंगूस दिसत असेल तर नक्कीच त्याच्या पाठीमागले संकेत हे माणसाला समजावेत आणि ते संकेत माणसानं ओळखावेत, या हेतूने आपण मुंगूस याविषयी चर्चा करूयात। तर कुठला विलंब न करता प्रत्यक्ष स्क्रीनवरती जाऊयात आपण, आणि काही पॉईंट आहेत त्या पॉईंटच्या नुसार स्पष्टीकरण आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत। तर चला मग थेट स्क्रीनवरती जाऊया। तर मग चला आपण आपल्या टॉपिककडे वळूयात। मुंगूस दिसणे याचा अर्थ काय? विशेष म्हणजे आपल्याला आता डायरेक्ट स्क्रीनवरती जाऊन पाहायचं आहे की मुंगूस दिसल्यानंतर याचा नेमका अर्थ काय होतो, तो शुभ होतो की अशुभ होतो, नेमका शास्त्रीय दृष्टिकोनातून व धार्मिक दृष्टिकोनातून त्याला कोणते महत्त्व झालेले आहे प्राप्त, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूयात। तर चला, कुठला विलंब नाही करायचा, डायरेक्ट स्क्रीनवरती। तर मुंगूस दिसणे याचा अर्थ नेमका काय बरं, हे आपण डायरेक्ट या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात। तर हे बघा, पॉईंट आहेत त्या ठिकाणी काही आपण काढून ठेवलेले, त्या पद्धतीनं आपण त्याचं आकलन आजच्या व्हिडिओमध्ये करूयात। ठीक आहे, मुंगूस दिसणे याचा अर्थ म्हणजे साक्षात श्री विष्णूचे दर्शन घडणे, वा खूप चांगली गोष्ट आहे। त्यामुळे मुंगूस हे कुबेराचे वाहन दिसणं हे धनलाभाच्या दृष्टीने शुभ म्हटलं जाते। खूप चांगली गोष्ट आहे। मुंगूस दिसल्यानंतर कुबेराचं हे वाहन आहे, कुबेर देवतांचं वाहन अर्थातच मुंगूस, आणि हे दिसल्यानंतर धनलाभाचा दृष्टिकोनातून हे शुभ म्हटलं जातं। खूप चांगली गोष्ट आहे। व्यक्तीला जर मुंगूस दिसला तर आर्थिक भरभराट होणार असा त्याचा संकेत समजला जातो। हे बघा, वारंवार आपल्याला अधूनमधून मुंगूस दिसतं, आणि जर अधूनमधून मुंगूस दिसलंच तर याचा अर्थ असा होतो की आर्थिकदृष्ट्या आपण भरभक्कम सक्षम होण्याच्या दृष्टिकोनातून चांगला उद्देश आहे हा, आणि आर्थिक भरभराटी ही 100% येईल अचानक, हा त्याचा शुभ संकेत मानला जातो। ठीक आहे, येणाऱ्या काळात तुमचे नशीब उजळणार, हेही याची लक्षणं आहेत। खूप चांगली गोष्ट आहे। म्हणजेच धार्मिक शास्त्रानुसार बघितले तर मुंगूस दिसणे म्हणजे साक्षात कुबेराचे दर्शन होण्यासारखे आहे। हे बघा, अधूनमधून आपलं मुंगूस दिसतं आणि ते दिसलं तर 100% सांगता येईल शास्त्रीय दृष्टिकोनातून की हे शुभ आहे। हे शुभ याच्यासाठी की मुंगूस दिसणं म्हणजे साक्षात कुबेरांचे दर्शन झाले असं आपलं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। म्हणजेच मुंगूस दिसणं हे शुभ लक्षण आहे। तर त्याचे काही शुभ संकेत पण असतात, आणि ते संकेत आपण प्रामुख्याने 2-4 आहेत, ते आपण लगेच नोट करून घेऊया। ठीक आहे, तर मुंगूस दिसण्याचे काही शुभ संकेत असे की आर्थिक प्रगती,
पॉईंट नंबर 1 आहे की आर्थिक प्रगती. मुंगुसाचे दर्शन म्हणजे धनलाभ होण्याचे संकेत आहेत असे म्हटले जाते. तर आर्थिकदृष्ट्या मुंगूस जर अचानक दिसलं किंवा त्याचे दर्शन झाले तर धनलाभ होण्याचे संकेत हे आहेत, हे आपण 100% जाणून घेऊ शकतो. सकारात्मक बदल आहे. ठीक आहे. दुसरा पॉईंट आहे की सकारात्मक बदल हा तुमच्या जीवनात नशीब बदलण्याचा आणि चांगल्या बदलांचा सूचक आहे. तर हे बघा, सकारात्मक बदल म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन आपापसात आपल्या अंगीभूत साकारणं व अचानकच आपलं नशीब बदलणं, शुभ संकेत हे त्याच्या माध्यमातून देण्यात येत आहेत. ठीक आहे. शौर्य आणि धैर्याचे प्रतीक. मुंगूस सापांना घाबरत नाही. विशेष म्हणजे मुंगूस आणि सापांचा वैर जो असतो म्हटला जातो, त्यात हे नक्कीच आहे की मुंगूस जे आहे सापाला घाबरत नाही. त्या ठिकाणी तो निर्भीडपणे सामना करतो. त्यामुळे हे निर्भयता आणि धैर्याचे प्रतीक मानले जाते 100%. चांगल्या वेळेची चाहुल. आता अचानक जर मुंगूस दिसलं तर लवकरच तुमच्या आयुष्यात चांगली वेळ येणार असल्याचे हे एक लक्षण आहे. त्यामुळं मुंगूस दिसणं हे शुभ की अशुभ, ही संकल्पना, ही कन्सेप्ट जी होती, आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून ही पूर्ण स्क्रीनवरची पण पाहिली आहे. जे काही पॉईंट आहे त्या पॉईंट बरेच जण नोट करून घ्या किंवा मग लक्षात ठेवून घ्या. आणि मुंगूस दिसणं हे शुभ किंवा अशुभ ही जी कन्सेप्ट होती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्णपणे ही क्लिअर केलेली आहे. अर्थातच मुंगूस दिसणं याचा अर्थ हा शुभ मानला जातो शास्त्रीय दृष्टिकोनातून व धार्मिक दृष्टिकोनातून. तरी चला, असेच नवनवीन माहिती प्राप्त करून घेण्यासाठी ब्रँड महाराष्ट्र या मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. तोपर्यंत धन्यवाद.